नमस्कार. आपण बघत आहात एक आतला आवाज. तत्त्वज्ञानाचा आतला आवाज एकच असतो. तत्त्वज्ञानामध्ये एक सुभाषित आहे, धर्म रक्षति रक्षतः. याचा अर्थ असा की जो धर्माचं रक्षण करतो, पालन करतो, त्याचं रक्षण धर्म करतो. पटतंय का? जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. फारसं लक्षात येत नाही बहुधा. म्हणून दुसरं उदाहरण बघूया. जो मित्राचं रक्षण करतो, मित्र त्याचं रक्षण करतो. आता थोडंसं पटतंय. आणखीन पुढचं उदाहरण बघूया. जो आपल्या घराचं रक्षण करतो, त्याचं रक्षण आपलं घर करतं. हे जरा अधिक सोयीस्कर वाटतं. कारण घराची पडझड होत असेल तर त्यापासून त्या घराचं रक्षण करणं आपलं काम असतं. आणि तसं रक्षण जर आपण केलं तर घर आपोआपच त्या सगळ्या ऊन वाऱ्यापासून आणि इतर गोष्टीपासून आपलं रक्षण करत असतो. म्हणजे दोन्ही बाजूने रक्षण केलं तर दोघांचाही फायदा होत असतो. आणि याला इतिहाससुद्धा अपवाद नाही. जवळजवळ 2500 वर्षापूर्वी सर्वोच्च अहिंसेचा स्वीकार करणाऱ्या बौद्ध धर्माची स्थापना झाली. आणि अहिंसा हे तत्त्व जगातलं सर्वात श्रेष्ठ असं तत्त्व आहे. आणि त्या धर्माची स्थापना झाल्यानंतर त्याला लगेचच राजाश्रय मिळाला. तो राजाश्रय अतिशय मोठा आणि भक्कम असा होता. त्याचा परिणाम असा झाला की ह्या बौद्ध धर्माचा विकास अगदी अफगाणिस्तान, तिकडे म्यानमार, तर खाली श्रीलंका आणि वरती चीनपर्यंत झाला. आणि हा विस्तार राजाश्रय लगेच मिळाल्यामुळे संबंध जनतेमध्ये स्वीकारला गेला. परंतु काळ बदलला. यामधला दोष असा राहून गेला की त्या सर्वोच्च अहिंसा धर्माच्या संरक्षणाची व्यवस्था त्या धर्मामध्ये तशी केलेली नव्हती. त्यामुळे अहिंसेचा पराकोटीचा स्वीकार झाला. आणि पुढे ज्यावेळेस आक्रमणं झालीत तेव्हा त्या धर्माचं, चांगल्या धर्माचं संरक्षण करायला हातसुद्धा वर झाले नाहीत. बौद्ध भिक्षुकांची शिरं धडावेगळी झालीत, त्याचा प्रतिकार करायला हात वर झाले नाहीत. ही त्या धर्माची एक शोकांतिका झाली. कारण त्याच धर्माचं संरक्षण करण्याचं सामर्थ्य त्यामध्ये निर्माण केलेलं नव्हतं. त्यामुळे हिंदू धर्म एक असा धर्म आहे ज्यामध्ये त्याचं संरक्षण करण्याचंही सामर्थ्य आहे. आणि अहिंसा कितीही श्रेष्ठ असली तरीसुद्धा त्या अहिंसेसाठी किंवा त्या धर्मासाठी हिंसा करणं हे सुद्धा योग्य आहे असं सांगून टाकलं. आणि म्हणून धर्म रक्षति रक्षतः ही उक्ती अत्यंत जाणीवपूर्वक आणि आदर्श निर्माण करणारी आहे, हे नक्की. चांगलं वाटलं तर आवडलं म्हणा, सदस्य व्हा. धन्यवाद.